बापा त्या पोराचं घर पाहायला जासान की नाही तुम्ही, तर आपले सोयरे धारे ने जा बरं पुढे घालून, नाही तर मग कसे मागे कुरकुर करतात ते घर तरी दाखव जा बापा आपल्या पोरीचं. पप्पा सारेलीच करतो मी फोन, यो ना यो. पण हे कुरकुर कसं करणं बंद होते ना, फोन लावला की कसं येतं कोणी नाही आपल्याला माहित आहे. आणि मी काय म्हणतो बापा, पहिलेच हातकामं सोडून दुसरे सोयरे राहायला चालतील बापा, पण आपला मोठा जवळ आहे की नाही त्याला सांगता बापा, तो लय मागे अंडे देते कुरकुर करते, तो लय मानपान पाहिजे बरं. म्हणून कसं पहिले बापा घरदार पायाच्या आपले त्याला पुढे घाला आणि मग जा सगळे जण. त्याने तर पहिले फोन केला मला माहित आहे तो कुरकुर करते म्हणून. अशा कुरकुरेले पहिले फोन लावा लागते, यो ना यो आपला काम आहे सांग ना. मी गेलता त्याला फोन या म्हटलं काय बापा तेच म्हटलं, सांग की नाही सांगत म्हणून बापा तुम्हाला सांगलं की जेव्हा आले पहिले फोन कर जा. कसे मानापाना गेले भुकेले असतात हे. कसं आता ज्याचं त्यालाच करा लागत असते. आता आपलं सगळं शिजेल भिजेलच आहे, पण कसं आता त्या पोराचं घर दाखवा लागते त्याला, नाही तर मग कसे कुरकुर करतात ते मागे. नेलं नाही तिकून ये पापा, नेलं तिकून ये पापा. कसं आता आपलं शिजेल भिजेल आहे, कसं डावला करत नाही ना गाडी त्याले तटलो जेवल्या खावले की पिटाले घरी. कोण ऐकते द्यायचं. आपला संबंध फिक्स व्हायला आहे ना, आपल्याला माहित आहे ना अंदरची गोम काय आहे. 17 लोक नेले गेले बोटं घालत राहतात. हे असंच आहे, हे असंच काहू ना, हे तसंच काहू ना, हे कामचोट काम होतात साठी. हा ना, ते आहेच तसं. आता 4 लोक नेले की कोणी काही बोलते आणि कोणी काही बोलते, पण कोणी काही बोललं की नाही तटीच त्याचं तोंड ठेत जा बरं, मुके नका बसू. आता भाऊच्या घरी आणि भाऊले सांगतो की बा खालचा दिवस देऊन टाका पोरा आल्याने. हा जा बापा भाऊच्या घरी आणि सांगून द्या आता उद्याचा नाम. जाय की नाही राजेने विचारपूस करून घेतो, पटलं नाही पटलं कसं आपण मी जाईन तरी जा आणि जोडून टाकेन. मग तार घर नाही व्हायला पाहिजे. काही भरसत नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तिला हा संबंध पटेलच आहे, खुश आहे ते पोरगाला पटला तिले. आम्ही गेलो की नाही तरी सा पोराच्या घरी डायरेक्ट फिक्सच करून टाकतो, काही मागे पुढे पाहत नाही. आणि बरोबर त्याच्याच गळ्यात उतरवतो मी. आणि ते पाहिजे बरं कसं ते म्हणतील की बापा हुंडा द्या आम्हाला, कपडा तुम्ही घ्या अर्धा असं म्हणतील ते, तर आपले हात वर बरं असं म्हणजा तुम्ही. माझ्याजवळ काही नाही म्हणा, फक्त माझ्याजवळ पोरगी आहे उभी. पण भाऊली मी एकदा सांगून देतो, भाऊली आता बोलणार आपले भाऊचा हात. हा तसं भाऊले सांगून द्या तुम्ही, पण तसं कसं भाऊले सांगायची गरज नाही, का ना टाकून द्या एवढी गोष्ट. हा चाल मग मी येतो भाऊच्या घरून. झालं बापा, संबंध लवकर पक्का झाला, डोक्यावरचं वजच कमी झालं मायात. बस आता तिच्या घरी गेली ते लग्न करून की बस चांगली नांदली की झालं. आता आपल्याला काय पाहिजे तेवढंच पाहिजे. सरपंच तुम्हाला काय माहित आहे की नाही बाबा, हा त्या घंट्या संबंध जुटून राहिला ना बा. सांगू नका मला, पहिलेच फोन येऊन जायला. हो त्या रातला फोन आलता मला. आपतच आहे बा, काही सांगणं नाही सवरण नाही काही नाही बा. परस्परच गेला बा पोऱ्या पोरगी बायाने. का आपल्यालाच काही म्हटलंय नाही बा गळ्यानं. बरं नाही म्हटलं बापा, काम धंदे सोडा त्या संबंध करायला जाऊ द्या. सरपंच तुम्हाला काय सांगू बापा, अंदरचा घोर मला माहीत पडला. पोरगी 17 वर्षाची आहे. आमदेवराव झाकली मूठ 1.25 लाखाची. तुमची चूप ठेवा आणि माही चूप ठेवतो मी. मली माहीत आहे. हो त्या रातला फोन आलता मला. साऱ्या गोष्टी मला माहीत आहेत, काय झालं काय नाही कसं झालं. ह काही आता बोलू नका. पण मनात रोखरूप वाटते लेखाचं. हा असं हे ढगोर आणून काही फायदा नाही बा. सांगा लग्न झाल्यावर जर गेली कोणाच्या मागं तर काय करसाल तुम्ही. हाड बट्टा लागेल बा, आणि पोरेली बट्टा लागेल. पहिलेच तर लग्न नको कोण राहतं त्याचं. सांगा असा जर बट्टा लागला तर मग तो बस मेला हा पडला. कामदेव करून इथेच राहिले, मग भक्ती नाही ती. आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं, ते पाहत बसते. सारं माहीत आहे आपल्याला, पण आपण बोलू नाही शकत. बोलून काय करता. आपल्याला आहे का दुसरी पोरगी त्याला करून द्यायले. आपण तर लय पोरी पाहिल्या, लय झक मारली, एक तर पोरगी द्यायला तयार झाला नाही कोणी. आता हा द्यायला तयार आहे तो होऊ द्या बापा. 2004 हात होऊन राहिले, तो डोळ्यानं पहा फक्त मोठमोठ. सरपंच पाहुणे येऊन राहिले बा, आपल्याला काही कोणी सांगायला आलं नाही बा. ये जा बा पाहुणे येऊन राहिले आमच्या घरी. काही माणूस की सोडली बा यायला. नाही तर मग आपल्या घरी जरी करतात हे का असं झालं का असं झालं, मग चला मोळ्याले. आता आपलं तोंड नाही पाहून राहिले. जाऊ दे ना काय नाम दे त्याचं ते करून राहिले. काल डोक्यात ताप घेऊन राहिला, घेणं देणं आपल्याला काहीच घेणं नाही ना. त्याचं ते पाहिती. फालतू इचकलं तर आपल्याला स्टोरी घ्या लागतील. बरं नाही बोलवलं ना, आपण हातवर करू. काही झालं तर आपल्याला काय घेणं देणं. बरोबर आहे, बोलायला कशी जागा राहायची. बरं नाही बोलवलं ते ना तर. पण मला राजा कसं घंटच पोरगा चांगला म्हणून ते रोग पाठवून राहिलं थोडंसं. 17 वर्षाची पोरगी आहे हो, ना बालिकाने पोरगी. बापा ती 17 वर्षाची पोरगी आहे हे सारं माहीत आहे मला. 12वीतच आहे ते, पण करू काहीच नाही शकत ना. इकडे पडलं गावातलं का. आणि तिकडे तो पोरीचा बाप द्यायला तयार आहे. सांग आता काय करू सांग. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी घेत नाही. द्या सोडून तो विषय.
12 असो 13 असो आपल्याला काही टेन्शन नाही. 17 असो की 14 असो, कोणाकोणाला टेन्शन घेता. मला तुम्हाला सांगा वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं बा. हेच तर पाहिजे आपल्याला माहीत असून बी आपण काही नाही करू शकत. दगडाखाली हात चेंदेलाच आपल्या. हो आता तेरी बी चूप मेरी बी चूप. गुपचाप बसायचं आणि डोळ्यानं पाहायचं फक्त. काही घेणं देणं नाही आपल्याला. चला बा चला. बा लोक असतील तर असो बा. साऱ्या संबंधात आपण असतो, पण आज आपल्याला कोणी सांगायला आलं नाही. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बरं नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा. अरे गड्या, तुला काही फोन घेऊन लावलती की नाही बा किंवा जवळ आले? त्या पोरीच्या मामाला फोन लावता, झालं की नाही फोन घेऊन लावणं? बस पाहुणे घराच्या बाहेर गेले आणि तास मी जवळचे कान टोचले, तास फोन करून दिला बाप्पा जवळ आले. नाही बेजा कुरकुर करते. तुम्हालाच माहिती आहे कसं आहे ते गणित. आधीच्या मामाली फोन लावता मी ना, तो येऊन राहिला. अरे मग तर पोराला दिवस कोणता देतं? उद्या चालले जाऊ पोराच्या घरी, कुठे थांबता? थांबायला पुरत नाही की झटकन उरकून घेऊन आदर संपून टाकू. काले मागे पुढे पाहता. आता हे कसं थोटानं नाही ना आपल्यासोबत मागं मागं गाडी लेवल आहे. आता मी माझा विचार होता पोराचं घरी नाही आपा, तसंच करून टाका. पण आता कसं त्या लागते, रीत आहे ती. अरे बापा जवा येवायचा मान असते बापा. कसं न्यास लागतात ते. नाहीतर भुई आदर उपट करतात. नाहीतर मग लग्नात येत नाही, लग्नात आले दांगडो करतात. असं फालतू काही घडार गोटी घेऊ नको बापा. आणि तटलो साठी तर बापा जवळ पहिले फोन लावला. म्हटलं बापा नारे तू ये. नाही तर मग कसं पुरील तर देते. सांगितलं आपण ना तर हो ना. असं भाऊ फोन चालला आता पोरं आल्या घरी तर तिथं बैठक तर होतेच, बसायला लागतेच. असं 4 चौघात कसं कोणी तोंड मारते का, हुंड्याचं काय, कपड्याचं काय, ढमुकचं काय, टमुकचं काय. कसं तुम्ही बरोबर सांभाळता. अरे गाडा तू काही टेन्शन न घेऊन. रे हे सर्व गोष्टी मी पोरा आल्याच करून देतो. कपडे त्यालाच घ्यायला लागलं, लग्नही त्यालाच करायला लावतो. फक्त पुरीच्या बापाचं पोरगी आहे बा, दुसरं तर काही नाही. रुपया तुम्हाला देणार नाही, लग्न तुम्हालाच करावं लागेल. हे सार जमवतो मी, चालतो फक्त. अहो मग आपल्याला हेच तर पाहिजे. टेन्शन न घेऊ. कुठे पोरी भेटून राहिला त्याला करावंच लागते. आपण जसं म्हणीन तसंच करते तो. तू नको टेन्शन घेऊ. कसं आता आपली दोघातली गोष्ट झाली. नाही तर मग कसे वक्तार बैठक बसली की मंदाचे पाहुणे रवानी आपण नेल असतात. हे मंदातच चबरतात. वक्तार कसा गोर होते ना, म्हणून कसं तुम्हाला सांगितलं मी. तुम्ही हुशार माणसा. काहीच नको टेन्शन घेऊ. हे फक्त आपल्याला जायलाच नाही ना तडीचा. आपण बाहेर येऊन ठरवून घेऊ ना रे. शिवलाल भाऊ मीन तू आपल्या ठरवून घेऊ काय करायचं काय नाही. तर तू काय टेन्शन घेऊन राहिला. आणि तडसा खोल फिटिंग करायची असली, बोलायची असली तर मग सांगून देऊ राहिले. फोनवर करू आम्ही जे काही बोलायचं आहे ते. तू काय टेन्शन घेऊन राहिला. बरं मग ते लहान मग शिवलाल भाऊ फोन लहान. तू का कधी नाही फोन करतायत मग साडबाल. कसं रंगराम पाहून साडबाल फोन करायला लागते. नाही तर साडबाल कसं जराशी मारेल असते. मी म्हणेन येईल तो म्हणेन बेल. कसं ते कसं घोर होते मग. असं मी लावतो पद्धतशीर फोन थोड्या वेळानं. बरं बापा तुमच्या मतानं कधी लावा. पण कसं मा सांगायचं काम होतं तुम्ही ते करा. आता काय निपटा पुढचं. आता मी काही येणार नाही डबल. आणि ते क्रुझर सांगितली बरं म्या. मग कसं मग म्हणतात का गाडी नाही सांगितली ते तर न्यास लागते ना रे बा. आता पोरीवाल्याचा जलवा दाखवायला लागणार काय काय ना काही. गाडी तर पाहिजेत. दाखवाच लागते जलवा म्हणा. चला मग येतो मी. त्या शिवलाल भाऊला फोन लावून पाहिजे काय म्हणतात काय नाही तर. आणि उद्या दिवस देऊन टाका. लावतो मी फोन. तू काही काळजी करू नको. झालं बापा या पोरीचं लग्न झालं की दुःख हारलं पुरं. हाव टेन्शन आहे बा. म्हणजे दोघे काय टेन्शन यायला. काय करा काही सुचतच नाही बाबा. बरा भेटला संबंध योगायोग होऊन जाते बाबा पोरीचा. टेन्शन नाही बाबा. राम साडभाऊ. राम 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 साडभाऊ. उद्या येऊन राहिलो बरं साडभाऊ. कसं तयारी करून ठेवा. हो या ना साडभाऊ. किती जण येऊन राहिले तुम्ही? हो आम्ही 5 ते 6 जण येऊ. जास्त काही बोळा आणत नाही आम्ही. कामाचे मेन जे आहेत तेच घेऊन येतो बापा तडीचा. ते काही जत्रा आणून काही फायदा नाही ना. कोण काय बोलते तर कोण काय बोलते. असं वयाचं काम आहे ते होत नाही. त्यासाठी काही जास्त आणत नाही बाबा. 5-6 जण येऊ आम्ही. अरे साडभाऊ आम्ही का मागे हटणार आहे का बापा. 5 सांगून 10 आणा, 10 सांगून 20 आणा. साडभाऊ काही टेन्शन नाही. किती आणा तुम्ही. आता साडभाऊ पुराण सुरू. सकाळ झाली की तेच, संध्याकाळ झाली की तेच. काय बापा या माणसाला दुसरं सुचून नाही राहिलं का काय माहित. हो साडभाऊ ते आम्हाला समजते. 5-6 जण यावर नाही येत आम्ही. अजून एक गोष्ट सांगायची होती. साडभाऊ काय होतं तर सांगा. कुठचा साडभाऊ पैदा केला माणसानं काय माहित बापा. त्याची काही या माणसाची बायकोच आहे तो. एवढा चालू आहे बापा. फुसू. तो कसं पोरीचा बाप आहे गरीब. कसं घेपो देपोचा कुठला व्यवहार होणार नाही बरं. कपडे तुम्हालाच घ्यायला लागेल. सोनं नाणं काय जे काही करून असेल ते तुम्हालाच करावं लागेल हो बा. आणि दुसरी गोष्ट कसं पोराले अंगठी तुम्हीच घे जा. पण पोरीच्या बापाचं नाव काढ जा. कसं एवढी राखतं बा साडभाऊ आमची.
म्हणतात बा हुशार माणूस, हा चित बी मेरी न पट बी मेरी. हा बस राजा साडभाऊ, एवढीच गोष्ट का राजा? अरे बापा कपडे आम्हीच घेतो, हा अंगठी घेतो, आणि तुम्ही म्हणत आनंद लग्नही करतो बापा आम्ही. हा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका ना. भाऊ कसं आहे माहिती आहे का, आम्ही तर म्हटलंही नसतं, सारंच केलं असतं आम्ही. पण कसं यंदा तुम्हाला माहिती आहे पीक पाणी काही झालं नाही. हा आणि तो गडी थोडासा कसा आमच्या घरी आर्थिक अडचणीत येईल आहे. कसा आपला सोयरा होणार आहे तर कसं पडद्रा आळ घ्या तुम्ही. हा पदर आड काय म्हणून राहिले साडभाऊ? बापा दत्र आड घेतो ना त्याले. अरे साडभाऊ सारी कंडिशन मला माहीत आहे बा. कसं मी शेतकरी जाव ना, यंदा काही नाही झालं की वावरात खाल्लम खुसा. हा यंदा पोरे चक बसला. तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, पोरीचं लग्न आम्ही करतो, टेन्शन ना घेऊ तुम्ही. तेच पाहिजे साडभाऊ, नाही तर मग कसं वक्तार घर नाही व्हायला पाहिजे. बससाठी बसल्या चार चौघ आहेत, कोणी काय बोलते कोणी काय बोलते. कसं त्याच्या अगोदर सांगून दिलं ते कधी चांगलं. कसं आहे साडभाऊ, चार चौघ आणतो आपण तो खोल फिटिंग करतातच. होले होऊन गद्याला लावून द्या ती दठी. हा त्याचा काल डोक्याला ताप घेता तुम्ही. हा आपली खिचडी शिजून टाकू. हा काय करायचं आहे ते आपणच करू ना. हा कसं असते, मानाचे भुकेले असतात ते चार चौघ आणा लागतात. नाही तर मग ते वचकणं देत असतात ना माणसाले घडी घडी. म्हणून कसं तटलो काना लागतात ते साडभाऊ. होते की नाही तुमचा साडभाऊ पुराण? हा दुसरा धंदा आहे की नाही काही? उठले सुटले की बापा फोनवर, उठले सुटले की फोनवर. काही घरातला दिसते की नाही दुसरं काही तुम्हाला? हा तिकडे धरून बसून राहिले तुम्ही. कोणता फुकटे हा साडभाऊ तयार करेल काय माहिती या माणसाला. जरा फोन चालूच राहून राहिले, जरासं काही नाही राहत रिग नाही त्या फोनले. त्याला साडभाऊ मग ठेवतो मी फोन. हो ठेवा ठेवा साडभाऊ. ठेवा तो फोन. उठले सुटलं की तेच. कोणता संबंध आहे तुमचा? डोकं उठून राहिलं सगळं आमचं. तेच ते ऐकू ऐकू. अव जरा चूप बसत जाय ना, तोंडाला कुलूप लावत जाय ना तू. हा कोणाशी बोलून राहिलो काय बोलून राहिलो याचा काही भान आहे की नाही तुले? चला हा काम करा काहीतरी. मोठे फोनवर चिटकून बसेला. करतो का? तर आपली साफसफाई झाली बाबा, चकाचक दिसून राहिलं बिलकुल घर. लय किटलं होतं हे घर, किती दिवसात झाडलं नाही आपण ना. हा दिवस झाली त्यापासून. आता हे योगायोग पाहुणे येऊन राहिले तर साफसफाई झाली बाया घराची. आता पाहुणे येऊन राहिले म्हणून चमकून राहिलो आपण घर. तसं आपल्याला चमकूच नाही ना घर. ते मदतच करू लागू नाही, फक्त संट्यासारखं बाहेर फिरायचं. हो मग आता मी सारीच कामं करत जाईन. झाड झोड हा पाणी भरणं सारं काम. तुला काहीच नाही काम करू देत मी. हा अरे मस्त कामं करायला शिकणं तू. त्या बायकोला काहीच नको करायला लावत जाऊ. तूच करत जा तिचे अर्जे कामं सगळे आता. असं नाही ना मा, तू काही बोलत राहतो बा. चल बापा झाली आता साफसफाई. आता गावातल्या लोकांना सांगा लागेल ना बापा, संबंध पक्का झाला म्हणून. 4 लोक बोलावं लागतील ना बापा. ते येऊन राहिले आता आपलं घरदार पाहायला. तर नामदेवले सरपंच आले आणि त्या 2 बुटेले बोलावं लागेल. बरं बाबू त्याला सांगून दे बरं म्हणा, पाहुणे येऊन राहिले आमच्या घरी. तर कसं तुम्ही ये जा बा म्हणा. सांग तेवढं जा. हा तुझ्या काय डोकसं गिक्स फिरलं काय? करायला एक नव्हतं. हा आता कायचं होतं बोला आता द्यायला काही कोणी पाहिजे नाही. हाय शिवलाल भाऊ कोणतरी बुडा आहे. हा बबन भाऊ आहेत. हेच तर मेन माणसा संबंधातले आपल्या. त्याला काय बोलावं लागतं हे ना दे नोटीसा डोकसं दाबायला. अरे बाबू त्याला सांगाच लागेल. आता माई कशी एकटीची एक वाट बाबू. आता काही त्यात संबंधात कमी जास्त झालं तर कसं माणसं पाहिजेत बापा. म्हणतं सांगू नको. असं कसं बाबू त्याला सांगाच लागेल आपल्याला. आपण त्याच्या घरी जाणं येणं करतो. मग त्याला सांगलं नाही तर राग नाही येणार काय? मा तुला माहित नाही ते बोटं घाले लोकात. हा त्याला काही नाही बोलायला लागत आपल्याला घेणं देणं. हा फालतू कसं या काही 2 करणारे आहेत ते बोगस असते. त्याच्या नाणी नको लागू तू. बरे आहेत आपले शिवलाल भाऊ बबन. हा हेच करतात आपला संबंध. बरं बापा तू म्हणशील तसं. नको बोलाव बापा त्याला. तू हा बुचका बोलून काही फायदा नाही ना. ही चिकी दात काढतात बा, दुसरं काही नाही. मागे ही काय करतात. काही फायदा नाही की हे बोलं. कुठे खाऊ घाला चहा पाणी पोहे नाश्ता येणार देणं दिवस गमावा त्याच्या काही गरज नाही. आपल्या आपणच करू. अरे बापा तू म्हणशील तसं. नाही बोलात बापा त्याले. हे किराणा फिल्डिंग लावले तू कसं घरात कसं दाय माय हे काढून ठेव बरं. हा म्हणजे कळ वक्तार घोर होते नाही मग. हा तुला सुचत नाही मग वक्तार. हा करतो मी सगळं. जाय तू काय ते किराण्याचं काय आहे तर. हा जातो मी. अरे बापा गावातले CCTV तोटीच बसला. हा हे तळवतच आपल्याला आता. हो कंदिल्या हो. अंदर हो काय म्हणता बाबा काल कुकडी गेलता तू गाडी माडीवर बसून? हा मोठा काल घर कुकडी गेलता. काल तुम्हाला सांगितलं नाही का शिवलाल ना? तिकडे गेलं वारी यानं मानले. बोलणं खरं बोलणं. तुम्ही का वारी हनुमानले जाणार आहे का बाबा? तुमचं काय नाही कांड अशी. खरं बोलणं बाबा. लोकांना खरं सांगा तर लोकांना खोटं वाटते बा. अरे बाबा वारी हनुमानलेच गेलतो आम्ही. तेव्हा आम्हाला काही माहीतच नाही असं समजून राहिला का तू? आम्हाला सारं माहीत पडलं ना. कुठे गेलते काय गेलते कासाठी गेलते सारं माहीत आहे आम्हाला. पोती पुराण हा त्या तोंडात सांगणं मुकड्यानं. माहीत असल्यावर काय सांगा लागते बा. फालतू मा तोंड वाजायला लावून राहिला तू. आम्हाला तुझ्या तोंडातून ऐक ना कुठे गेलते म्हणून.
ए बाबा तुमच्याशी काही बोलायला पुरत नाही बा, माझ्या कामं पडले तिकडे वावरात जा लागते मला. तुम्ही या बाबा रिकामे मोठे राखाय काम करता तुम्ही. नाही थांब नाही कंदील. अरे साया हा कोण दिल्या काय खोटा बोलते तर घंट्यासाठी पोरगी पाहायला गेली तिथे आपल्याला जराशी भनक नाही रागवलेली. हा काही सांगितलं नाही हरामखोर आहे ना. देन बाबा बरं नाही सांगितलं ना आपल्याला कुठे फसत त्याचं ते करून राहिले कोर दिले काही तो घंटा का खरा आहे बाबा म्हणतात पडी त्याचा कम पडलं मुळे तर आपल्या घरी चाला असता बाबा पोरगी लोगन दिलं असतं त्याचं करून तर हातखेप कुदत काय केलं असतं आपण हकत लोक मोडलं असतं त्याचं. तू म्हणून राहिला तेही खरं आहे बा, जाऊ दे बा. काही डोक्यात तो विषय खाली नाही बोलत काही नाही. आपल्याला माहीत असून बी आता टाकली मूठ 1.25 लाखाची. हा काही बडबड करायला पुरत नाही त्या विषयात. ते बा काही डोक्याला ताप नाही यायला पुरत लोक इथं. बुडेबा हो शिवलाल काय तुम्हाला सांगायला आलो बा कसं पाहुणे येऊन राहिले बरं नाही तर मग वक्तार होसान गायब. कसं तुम्ही धूर माणसं आहे बाबा तुमच्या खांद्यावर कसं दूर आहे तुम्ही असल्याशिवाय काहीच पत्ती हालत नाही तरीचा. अरे शिवलाल तू काय टेन्शन घेऊन आलाय मी आहेच ना. शिवलाल आता हे पाहुणे येऊन राहिले घरदार पाहिले तर काही बोली करायला लागेल ना आपल्याला. काही ना काही हुंडा मागा लागेल द्यायले कपडा द्यायच्याकडेच लावून देऊ आपण काही आंदोलन थांबवून काही ना काही तर मागा लागेल की द्यायले एखादी 5 गिऱ्यांची अंगठी पोराले. तेच तर सांगायला बाप्पा पोरीच्या बापानं हात वर करेला. तू म्हणते माझं काही नाही रुपये नाही करणं असेल तर करा म्हणते कोरीच्या पोरगी आहे माझं. बापा हे तर बेकारच आहे मग. मी तर बापा हुंडान गिंडान कपडा मपडा हे घेऊन बसलतो बापा. ते आपल्याला रुपये फेकून मारणार नाहीत कपडे आपल्याला घ्या लागते आणि पोरापोरीच्या लग्नाचे पंगती आपल्याला द्या लागते. तो पोरीचा बाप काहीच नाही करणार त्याच्या हात वर आहे. त्यानं पुरे कपडे झटकेला जे काही करणार आहे ते आपल्यालाच करणार आहे. आता हे तो बेजार निघता काम झालं रे बा. आता त्याला काही ना काही तर द्यायला पाहिजे बा. जाऊ दे बा पंगत नको देऊ कसं अन्नदान आहे श्रेष्ठ दान आहे तर ते करू आपण. कपडे नको घेऊ बा कपडे आता फाटणारे जात आमच्याच घरी येणार आहे कपडेही नको घेऊ आम्हीच घेतो. पण मग काही एखादी 5 गिऱ्यांची अंगठी ती द्यायला पाहिजे पोराले. बापा अंगठी आपल्याला घ्या लागते आणि पोरीच्या बापाचं नाव करायला लागते. हटलोक शाळा व्हायला हे जाऊ दे आता. कसं आपल्याला गणपतीचं लग्न करणार. खरंच आहे गड्या असं म्हणलं तर हा सारं का आपल्यालाच करावं लागते तर मग त्याने मला पोरगी अटीच उचलून आणला म्हणा भाऊ आमच्याच गाठ लग्न लावू म्हणते तो पोरीचा बाप. हो माई राहिली पाहिजे म्हणते मागा आताच लग्न लागेल म्हणते तो. हो खर्च आपण करा आणि त्याच्या गात खाल लग्न करतात आपल्या गात करू आपण. तुम्हाला काय संबंध हिचकोन आहे का होऊ देणार आहे की नाही. हा त्याला का मुंजा मारता का तुम्ही गंठ्याले. जाऊ द्या बापा जसा म्हणीन तसं पोरीचा बाप जे म्हणीन ते त्याच्यात आपण राजी होऊ लागले असतं. बरोबर शिवला तू म्हणशील ते चला मग तिकडे जाऊ ना गावात. चाल बा. काय काय अजून मग हे कुरुजर कोण आहे घरी आली. ते बँकेची कर्ज वसूल नाही का बे ती असतील ते कर्ज वसुलीवाले असतील ते. काय तू करा ती 2 जण उभे आहेत ना त्याच्यातले एकाला बोला बरं इकडे त्याला विचार बरं घर कुठे आहे म्हणून. हो भाऊ इकडे आहे बरं ते म्हणते आपले काय बोलवणार आहे तिकडे नक्की लेवा काय नाही पटवणं लागते का आपल्या घरात. बोला ना भाऊ काय म्हणता ते राहू द्या भाऊ ते शिवलाल भाऊ आले. बापा या बेबी घरी आले का बाय पाहुणे काय राजा शिवलाल भाऊ पोराचं घर कुठे आहे विचारून आलं बा आता. बरं आहे झालं बा तुम्ही आले तर. हा गाडी आहे की नाही तिकडे वाडग्यातला आ लागते. हा तुम्ही चला मा बरोबर. हा बबन जो आहे की नाही हा गाडी नेते मग तिकडे. शिवलालचा बरोबर शिवलाल भाऊ हा चला मग चला आपण. पुण्या हे गाडी घेऊन जा बरं त्या वाडग्यात आणि चुपचाप ये मागच्या माग. चला ड्रायव्हर साहेब मागे मागे चाल. अरे शिवलाल भाऊ तर काही रंग करून आला बा घोड्यावरच बसेला बा मागे पुढे पाहत नाही बा कोण आहे काय आहे तर. आपण दिसलो नाही का शिवलाल भाऊले काय. चाल बरं दगडू बरं काय झेमेला बा बरं का तू जर कासाठी आली हा पत्ता काढाच लागेल आता आपल्याला. चाल बरं शिवलाल भाऊ हे दोन्ही आमचे मोठे जवळ आहेत बरं. बरोबर भाऊ जास्त काही पिचत बसायला पुरत नाही. तुम्हाला काय विचारणं असेल ते विचारा बा पोराले. पाहुणे बा विचारून घ्या बरं पोराले. हो विचारा बरं तुम्ही काय ना साळ भाऊ तुम्ही मोठ्या राजा तुमचा मान आहे. हा राजा शिकेल सर्व तुम्ही हा तुम्हाला 2 गोष्टी समजतात. तरी झालं तरी मी कसा हा शिकेल नाही ना. विचारा तुम्हीच विचारा तुमचा मान मोठा आहे जटी अडले तटी आहेच ना मी शलो उचल्याले. बरोबर तुम्ही म्हणून राहिले एवढं तर विचार तुम्ही आता. मग नाव काय आहे तुमचं भाऊ. टन लकूड धोंडे. पुढे काय आहे तुमचं एकाची लकूड लांडगे. किती आहे तुमच्याकडे 4 एकर हा बघायची. वार्षिक कोणकोणती पिकं घेता मग. हेच आपलं रेग्युलर पावसाळ्याचं हा तूर सोयाबीन. तुम्ही म्हणता शेती बागायती आहे मग तूर सोयाबीनच कसं काय हा दुसरी पिकं होत नाहीत का काही. ती निघल्या होतात ना होत नाही असं नाही आहे बागायती आपलं होतात. आता कांदा बी आहे ना आपला हा गहू बी आहे. तुम्ही बहीण भाऊ किती आहे
मी एकटा जा, मला ना बहीण आहे ना भाऊ आहे ना कोणी आहे हा, मी एकटा जा. तो ही बरं आहे राजा. हा बरं आहे, पोरगा एकटा आहे, टेन्शन नाही आपल्या साईले. का सोयाबीन आणि तुरीली काय झडती लागली तुमच्यासाठी? एकरी 3 क्विंटल सोयाबीन झालं बा आपल्याला. कसं पाणीच नाही पडलं मला, 22-23 दिवसाखंड पडला. हा त्याच्या सारा करपलं ना मग ते, म्हणून बा कसं झडतीला कमी उतरलं बा. नाही तर मग 10, 12, 15 जाते महाराज. तूर काढलीशील ना, तूर किती झाली दरवर्षी? तूर कधी 25 होय तर कधी 30 होय. लई लई झडती लागे मला. पण यांना असं कसं जरासा गोड झाला ना, ते दिवाळीला पाणी पडलं बा रणक्या वाहनाचा, त्याला सारा फुल घसरलं माय. तरी बा 50 किलो एकराने. बोंगड्या असं नको म्हणू ना. हा चांगलं चांगलं सांगत जाय ना, खरं नको बोलू. चला मित्रांनो, उर्वरित भाग आपण उद्या बघणार. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं.